का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख
जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी हा विठ्ठल विठ्ठल
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजीवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणा श्री संताची माथा चरणा श्री संताची माथा चरणा साष्टांग हे करी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानिला संतांची रंजाऊ चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे
सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचं वर्णन करणारा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठला विठला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा संतच आहे. आणि आज जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचंच वर्णन करतात. कारण ज्या लोकामध्ये आपण राहतो या लोकाला मृत्यूलोक असं म्हणतात. आणि या मृत्यूलोकामध्ये दोघ जण येतात आणि एका जणाला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल हो, दोघ जण येतात म्हणजे एक वर्ग म्हणजे देव, दुसरा वर्ग म्हणजे संत. भगवान परमात्मा या असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये येतो. कधी म्हटले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवान परमात्मा ज्या वेळेला अधर्माचं वर्चस्व वाढतं, धर्म रसा तळाला जातो, गो ब्राह्मणांची हत्या केली जाते, अशा वेळेला भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्म्याचं या भूलोकामध्ये प्रागट्य होतं. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. भक्ताचं रक्षण करण्याकरता भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारे. भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता युगायुगामध्ये भगवान परमात्मा या भूलोकामध्ये अवतीर्ण होतो. म्हणजे या असणाऱ्या भूलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये एक वर्ग म्हणजे भगवंत येतो आणि दुसरा वर्ग म्हणजे संत महात्मे. कशा करता? जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि दुसरा वर्ग संतांचा. संत या ठिकाणी येतात. संत या मृत्यूलोकामध्ये, या भूलोकामध्ये संत येतात. कशा करता? सांगितलं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगत कल्याणा करता या ठिकाणी संत येतात. सुखी जेणे व्हावे जग निववावे आणि अज्ञानी लावावे हा सन्मार्ग. संत कुणाला म्हणतात? जे सन्मार्गानं वर्तन करतात. संत म्हणजे जे सन्मार्गानं वर्तन करतात आणि इतरांना सुद्धा सन्मार्गानं लावतात, सन्मार्ग दाखवतात. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानाला सन्मार्ग जे दाखवतात त्यांना संत असं म्हणतात. संत येतात. पण संत बनना सहज नाही. संत बनना सहज नहीं, कठिन संत का पंथ. काम क्रोध सो जीते नहीं, संत नहीं वो जंत. संत होणं फार कठीण आहे. संत होणं म्हणजे अग्नीमध्ये उभं राहणं. संत होणं म्हणजे अग्नीमध्ये उभं राहणं. संत या ठिकाणी येतात. भगवंत या ठिकाणी येतो. म्हणजे भगवंत या ठिकाणी येतो, संत या ठिकाणी येतात आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आम्ही येत नाही, यावं लागतं. अगा कर्मे जै उरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. तुम्हाला आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. असो या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज जो वर्ग संतांचा वर्ग आहे, संत या ठिकाणी जगत कल्याणा करता येतात.
मग अशा असणाऱ्या संतांचं वर्णन महाराज म्हणतात की या असणाऱ्या संतांचं वर्णन करणं म्हणजे काय वाणू आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे संतांचं वर्णन विशेष करून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी करतायत. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे, संतपर प्रकरणातला आहे, संतांचंच वर्णन करणारा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. तत्पूर्वी आज सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री महंत गुरुवर्य श्री क्षेत्र गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समस्त ग्रामस्थ शिलेगाव पंचक्रोशीतून उपस्थित असलेला भक्तवर्ग आणि विशेष म्हणजे सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गावामध्ये चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि दुसरा ग्रंथ, एक ग्रंथ आहे गीता आणि दुसरा ग्रंथ आहे भागवत. एक ग्रंथ शिकवतो कसं जगावं आणि दुसरा ग्रंथ शिकवतो कसं मरावं. एक ग्रंथ आहे गीता, जो गीता ग्रंथ आपल्याला शिकवतो कसं जगावं आणि भागवत आपल्याला शिकवतं कसं मारावं. विठ्ठल हो, अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 3रा दिवस आहे. गेल्या 3 दिवसापासून हा भक्तीचा आनंद, हा भक्तीचा रस या ठिकाणी आपण घेत आहात. आजची असणारी ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या मुखारविंदातून अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये आपण या ठिकाणी श्रवण करतात. भगवंताची कथा म्हणजे एखादा अभक्त असेल तर अभक्ताला सुद्धा भक्त बनवण्याचं सामर्थ्य असतं कथेमध्ये. एखादा नास्तिक आहे म्हणजे जो देव मानत नाही त्याला सुद्धा आस्तिक बनवते ती कथा. म्हणून कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथींचे चरण रज वंदिता. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर जे ऐकती सादरते. पवित्र हरी कथा भगवंताची कथा या ठिकाणी महाराजांच्या मुखारविंदातून गेल्या 2 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करता. गीता श्रवण केली अर्जुनाचं कल्याण झालं. गीता श्रवण केली अर्जुनानं तर अर्जुनाचं कल्याण झालं. भागवत श्रवण केलं परीक्षितीनं तर परीक्षितीचंही कल्याण झालं. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये भगवंताची कथा श्रवण केली. आपणही कथा श्रवण करतो, परंतु राजा परीक्षितीनं जशी कथा श्रवण केली तशी कथा आज आपण श्रवण करत नाही. म्हणजे राजा परीक्षितीनं, कारण राजा परीक्षिती समोर संकट आलं. एका साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. कथेमध्ये आपण पाहणार रात्री संध्याकाळी. राजा परीक्षिती सारख्या महान एका सम्राटानं, राजा परीक्षितीनं साधूच्या गळ्यामध्ये, बघा संत ओळखता आलं नाही, संतांना ओळखण्यामध्ये चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात. राजा परीक्षितीला साधू ओळखता आला नाही. दिवसा 12 वाजता शिकार करण्याकरता गेला. भूक लागली पोटामध्ये, कुठंतरी अन्न मिळेल कुठंतरी पाणी मिळेल. जंगलामध्ये जंगलातला परिसर आश्रम पाहिला आणि आश्रम पाहिल्यानंतर आनंद झाला. एक साधू बसलेला होता, शमीक मुनी. चिंता शून्यमदैन्य भैक्षमशनं पानं सरिद्वारिषु स्वातंत्र्येण निरंकुश स्थितिर्भिर्निद्रा स्मशाने वने वस्त्रं क्षालन शोषणातिरहितं दिग्वासु शय्यामही संचार निगमांत वितिषु विदाम क्रीडा परे ब्रह्मणी. ब्रह्मस्वरूपामध्ये क्रीडा करणारा महात्मा. जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है.
जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है। जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है। जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है। कभी फिरत नंग मनंगा है, कभी फिरत नंग मनंगा, कभी फिरत नंग मनंगा है, कभी फिरत नंग मनंगा। जो मिल जाए सो चंगा है, जो मिल जाए सो चंगा। जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है। जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है। जंगल साधू ओळखता आलं नाही, संतांना ओळखता आलं नाही। राजा परीक्षितीला राग आला आणि राजा परीक्षितीने एक मेलेला सर्प बाणाचा टोकार उचलवला, कुणाच्या गळ्यात घातला? साधूच्या। साधूच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घालत असतात, मेलेले साप नाही। मग साधूच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला राजा परीक्षित सारख्या सम्राटानं ज्या वेळेला मेलेला सर्प अडकवला, साधूचा मुलगा म्हणजे शमीक मुनीचा मुलगा श्रृंगी कौशिकी नदीमध्ये खेळत होता, जलक्रीडा चालू होती। इतर ऋषिकुमार होते, इतर ऋषिकुमारांनी सांगितलं, अरे तुझे वडील भगवंताचं भजन करत असताना तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये एका सम्राटानं राजानं येऊन मेलेला सर्प अडकवला। आणि ज्या वेळेला त्या ऋषिकुमाराला कळालं माझे वडील भगवंताचं भजन करत असताना माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये एका राजाने येऊन मेलेला सर्प अडकवला, राग आला। शमीक मुलीचा मुलगा श्रृंगी राग आला आणि मुलानं शाप दिला राजा परीक्षितीला, जी कथा आपण या ठिकाणी ऐकत आहात। कसं मरावं याकरता एक कथा, एक ग्रंथ म्हणजे भागवत, कसं जगावं याकरता एक ग्रंथ म्हणजे गीता। श्रृंगीनं शाप दिला राजा परीक्षितीला, ज्या राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला, राजा परीक्षितीचा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश होऊन राजा परीक्षितीचा मृत्यू हो शाप दिला। ज्या वेळेला शाप वार्ता कानावर आली राजा परीक्षितीच्या, कळालं की 7व्या दिवशी मरण सुनिश्चित आहे, 8वा दिवस माझ्या जीवनामध्ये नाही। माता मुलांच्या स्वाधीन राज्य सोपवलं आणि स्वतःच आत्मकल्याण करण्याकरता गंगेचं तीर गाठलं। गंगेच्या तीरावर राजा परीक्षित गेला। गंगेच्या तीरावर गेल्यानंतर एक महात्मा त्या ठिकाणी आले आणि ते महात्मा म्हणजेच शुकाचार्य। शुकाचार्यांचं वैराग्य, गर्भावस्थेमध्ये असताना आईच्या पोटामध्ये असताना 12 वर्ष ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, पोर एक खेळासी भ्याले। 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले। नागवीची पळून गेले रे, नागवीची पळून गेले, ऐका खेळिया सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे, ऐका खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे, ऐका खेळिया तुझ ब्राह्मणाचा पोरगा, ब्राह्मणाचं मूल, तुमच्या गावातला ब्राह्मण नाही, ते ब्राह्मण म्हणजे व्यासांचा मुलगा शुकाचार्य आईच्या उदरामध्ये किती वर्ष? 12 वर्ष।
12 वर्षानंतर भगवंतांना आश्वासन दिल्यानंतर बाहेर आले. बाहेर आलेले शुकाचार्य घरामध्ये न थांबता जंगलाचा रस्ता धरला. जंगलाचा रस्ता धरला. पाठीमागून स्वतःच्या वडील हाक मारताय ना. व्यासांनी हाक मारायला सुरुवात केली. पुत्र 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 म्हणून हाक मारतायत व्यासजी. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. पुत्र पुत्र म्हणून हाक मारतायत व्यासजी, परंतु पुत्र थांबायला तयार नाही. निघून गेले शुकाचार्य आणि हे शुकाचार्य आले समोर. आणि राजा परीक्षितीवर आलेलं संकट. 7व्या दिवशी मरण सुनिश्चित आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती दिवस आहे? 7च दिवस आहे. कारण वाराचे 7च दिवस आहे. प्रत्येकाला 7व्या दिवशी जायचंय. इथं जसं शुकाचार्य आले, शुकाचार्य आल्यानंतर राजा परीक्षितीने एकच प्रश्न विचारला. भागवतामध्ये जर आपण चांगलं भागवत ऐकलं तर शुकाचार्यांना परीक्षितीने एकच प्रश्न विचारलेला, फक्त एक, अतिशय महत्वाचा. कोणता? साधूला प्रश्न विचारला. साधू आले, महाराज काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज मला तुम्हाला फक्त एकच विचारायचं आहे. तुम्ही संत आहात आणि तुम्हाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला उठावं लागेल. कोणता प्रश्न? राजा परीक्षितीनं प्रश्न केला. एक प्रश्न अतिशय महत्वाचा. भागवतामध्ये ऐकताय तुम्ही म्हणून. भागवतामध्ये परीक्षितीनं प्रश्न केला, महाराज ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय? ऐकताय ना? ज्याचा शब्दप्रयोग ऐका. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय? ज्याचा म्हणजे माझा नाही. परीक्षितीनं असं नाही विचारलं, महाराज माझा मृत्यू जवळ आलेला आहे, 7व्या दिवशी माझ्या शरीराला तक्षक नावाचा दंश करणार आहे, असा प्रश्न नाही, म्हणून मला काहीतरी सांगा, असं नाही. ज्याचा म्हणजे प्रश्न सार्वजनिक आहे, प्रश्न वैयक्तिक नाही. म्हणून ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय, असा प्रश्न ज्या वेळेला विचारला राजा परीक्षितीनं, आनंद झाला शुकाचार्यांना, म्हणजेच साधूला आनंद झाला. आणि त्या प्रश्नाच्या उत्तराच्या अंतर्गत शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला हे श्रीमद भागवत ऐकवलं. विठ्ठल विठ्ठल. आपणही या ठिकाणी कथा श्रवण करतोय. परीक्षितीने कथा श्रवण केली, पण राजा परीक्षितीनं कथा श्रवण केल्यानंतर श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली. तुम्ही आम्ही किती कथा ऐकल्या. मग राजा परीक्षितीनं कथा श्रवण केली. नेमकी ती श्रवण केली कशी? श्रवण करण्याची पद्धती कोणती? श्रवण त्यानं केली, त्यालाही 2च कान होते. आपणही कथा श्रवण करतो, आपलंही कल्याण व्हावं, आपलाही उद्धार व्हावा याकरताच आपण या ठिकाणी बसलो. मग राजा परीक्षितीनं कथा श्रवण केली तर ती कशी? तर महाभागवत करुनी श्रवण सर्वांगाचे कान केले तेने. सर्वांगाचे कान केले तेने. सर्वांगाचे कान केले कसं मरावं याकरता ऐकावं भागवत.
श्रवण कसं केलं म्हणजे महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे कान केले तेरी सर्वांगाचे कान करून भगवंताची कथा अनन्यतेनं ऐकली आणि त्यामुळं राजा परीक्षितीचा श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया कल्याण करणारे संत आहे समर्थ आहे 7 दिवस भगवंताची कथा श्रवण केल्यानंतर जसं राजा परीक्षितीला विचारलं होतं शुकाचार्यांनी राजा 7 दिवस मी तुला भगवंताची कथा ऐकवली मग तुला मृत्यूचं भय वाटतं की नाही अजून मृत्यूची जी भीती निर्माण झाली होती जे वादळ निर्माण झालं होतं ते भय नष्ट झालं की नाही मृत्यूची जी भीती मृत्यूचं जे भय वाटलं होतं तुला आता भगवंताची कथा श्रवण तू केली मग मृत्यूचं भय अजून अंतःकरणामध्ये आहे का राजा परीक्षितीनं सांगितलं महाराज आता भय नाही आता भीती नाही महाराज तुमच्या मुखातून निघालेलं अमृत मी पान केलं भगवंताची कथा पवित्र असणारी कथा कानानं श्रवण केली ना महाराज आणि त्यामुळं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करू न शके बळ महाराज आता जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय तक्षक नावाचं सर्प काय असे हजारो जरी तक्षक आले एकाच वेळेला त्यांनी माझ्या शरीराला दंश केला तरी सुद्धा मी मरू शकत नाही अजिबात मरू शकत नाही का बरं कारण मरण माझे मरून गेले मरणाही आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी राहिलो मरोने मरना हे आधी राहिलो मरोने मग केले मने होते तैसे मग केले मनी होते तैसे केले मनी होते तैसे मग के मनी होते तैसे आता तुम्ही महामूर्ती नमन आता तुम्ही महामूर्ती नमन आता तुम्ही महामूर्ती नमन आता तुम्ही महामूर्ती नमन आता तुम्ही पहा मुझे नवल आता तुम्ही पहा मुझे नवल आता तुम्ही पहा मुझे नवल आता तुम्ही पहा मुझे मरणाही आधी राहिलो मरोनी मरण येणार आहे त्या अगोदर भगवंताची पवित्र कथा कानानं श्रवण केली मग केले मनी होते तैसे मरणही आधी राहिलो मरोनी जसं राजा परीक्षितीला विचारलं होतं की तुला आता मृत्यूचं भय वाटत नाही म्हटले महाराज आता मृत्यूचं भय नाही वाटत हो तुमच्या मुखातून निघालेलं अमृत मी पान केलं त्या परम अमृत पानामुळं आता मरण माझे मरून गेले मज केले अमर का बरं कारण जगामध्ये तर आई वडील आहे आई वडील मुलाचं हित करतात परंतु जगामध्ये खरे हित करणारे कोण असेल तर कारण माय बापे पिंड पाळीयला माया जन्म मरण जाया संत संग जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून दुःखातून जे सोडतात ते संत आहे आणि आज मृत्यूचं जे भय निर्माण झालं होतं ते मृत्यूचं भय घालवलं साधून म्हणून महाराज केले उपकार सांगो मी काय केले उपकार सांगो मी काय
बाप न करी ऐसी माया बाप न करी ऐसी माया धर्म त्यांचे देखील पाय धर्म त्यांचे देखील पाय दिले अक्षय भयदान गा दिले अक्षय भयदान गा नवोनी आलो या देशा जय हो नवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा उपकार जीवावर करण्याकरता समर्थ आहे संत उपकार करण्याकरता या जगामध्ये भगवंतानं काही विभूती निर्माण केलेल्या विभूती उपकार करण्याकरता काही विभूती आहे शास्त्रामध्ये सुभाषितकारांनी काही विभूती अशा सांगितल्या चंद्र निर्माण केला सूर्य निर्माण केला गाय निर्माण केली वृक्ष निर्माण केला मेघ निर्माण केले उपकार करण्याकरता उभं जीवन बघा रवी चंद्र घनो वृक्ष रवी म्हणजे सूर्य उपकार करण्याकरता ज्याचं जीवन आहे फुकट प्रकाश जो आहे तो फुकट आहे मोबदला नाहीये सगळं जीवन सूर्याचं परोपकारा करताय रवी चंद्राचं जीवन परोपकारा करताय रवी चंद्र घन वृक्ष मेघाचं जीवन परोपकारा करताय वृक्षाचं जीवन परोपकारा करताय रवी चंद्र घन वृक्ष नदीचं जीवन परोपकारा करत नदी गावश्य सज्जना नदीचं जीवन परोपकारा करताय गाईचं जीवन परोपकारा करताय संतांचं जीवन परोपकारा करताय विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य जी कथा आपण या ठिकाणी महाराजांच्या मुखारबिंदातून श्रवण करत आहात मृत्यूवर विजय मिळवणारी कथा मृत्यूला मंगलमय बनवणारी कथा आहे ही भगवंताची श्रीमद भागवत कथा साधूच्या मुखातून राजानं ऐकली राजाचं कल्याण या ठिकाणी झालं मग खरे परमार्थातले मायबाप व्यवहारातले मायबाप तर आहे माये बापे पिंड पाळी याला माया तेही आपल्याला जीव लावतात ते आपलं हित इच्छितात परंतु परमार्थातलं खरं हित करणारे आहे ते संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठिकाणी वर्णन केलं महाराज म्हणतात पारमार्थिक क्षेत्रामध्ये खरे आई वडील खरे मायबाप आहे संत महाराज अशा संतांचं वर्णन माझ्यासारख्या अज्ञानी माणसानं काय बरं करावं ज्याचं वर्णन केलं महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुम्ही संत
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु संत कळत नाही, संत कळत नाही आणि संत ओळखता येत नाही. शास्त्रामध्ये बऱ्याच वेळेला असं सांगितलं की बहु अवघड आहे संत भेटी. साधू कळतात का? संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, बहुदुदर झाली म्हैस शाब्दिकांचे काम नाही, शाब्दिकांचे काम नाही येते, बहुदुधर जरी बहुदुधर झाली म्हैस बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम, शब्दानं संतांचा महिमा वर्णन करता येईल असं नाहीये. संताचा महिमा संत कळत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज सर्वांनाच कळाले का? जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांना कळाले का? योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज सर्वांना कळाले का? परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सर्वांना कळाले का? कळत नाही, संत कळत नाही. संताचा महिमा त्याकरता, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दानं संताचा महिमा कितीही वर्णन करू गेलो, कारण संत जे असतात, संत जीवाला जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सोडवतात ते संत असतात. म्हणून इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचं जे वर्णन केलं, महाराज म्हणतात की या जगामध्ये संत असा एक वर्ग आहे जो जीवाचं कल्याण करतो.
जन्म मरण जाया संत संग. जन्म आणि मृत्यूचं जे दुःख तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं आहे, किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित. जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. हे जन्म आणि मृत्यूचं दुःख जे घालवतात त्यांना संत असं म्हणतात. संतांचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संतांना सूर्याची उपमा दिली तर जमेल का महाराज म्हणतात नाही. संतांना सूर्याची उपमा दिली तर सूर्याची उपमा सुद्धा संतांना कमी पडते. सूर्याची उपमा कमी पडते, कारण ते जे सूर्य तैसे स्वज्वळ. प्रकाश देण्यामध्ये सर्व समर्थ या जगामध्ये कोण आहे तर सूर्य आहे. प्रकाश देण्यामध्ये समर्थ आहे. या जगामध्ये जो प्रकाश आहे तो सूर्याचा आहे. परंतु त्या सूर्यामध्ये एक दोष आहे, तो दोष संतांमध्ये नाही. ते जे सूर्य तैसे स्वज्वळ. सूर्य प्रकाश देतो बरोबर आहे, परंतु सूर्य मावळतो हा दोष आहे त्याच्यात. चंद्र शीतल प्रकाश देतो, परंतु चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशीच परिपूर्ण असतो. ते जे सूर्य तैसे स्वज्वळ परी तोही आस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. मेघाची उपमा दिली तर मेघ धो पाऊस पाडतो बरोबर आहे, परंतु पाऊस पडल्यानंतर काही वेळेनंतर असणारा मेघ पुन्हा ओसरतो. मेघ उदार परी ओसरे मनोनी उपमेसी न पुरे. हे निशंकपणे सपांगरी पंचानन. काय करता संत? संत जीवनामध्ये स्वतः परमार्थ करतात, भगवंताचं भजन करतात. सततम कीर्तयंतो माम. सतत भगवंताचं भजन करतात आणि सतत भगवंताचं भजन करतात म्हणून त्यांच्या जवळ देव राहतो. कुठं? साधू जवळ संतांजवळ देव आहे, तेथे असे देव उभा. काय करतात संत? संत भगवंताचं भजन करतात आणि म्हणून भगवंत नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले. वैष्णवांच्या घरी म्हणजे साधूच्या घरी संतांच्या घरी देव राहतो, देव राहतो. भगवंतानं जसं नारदाला सांगितलं माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही. बघा देव कुठं राहतो? जिथं भगवंताचं भजन आहे तिथं देव आहे. भगवंतानं सांगितलं नाम वसामी वैकुंठे. नाम वसामी वैकुंठे योगी नाम हृदयेनच. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारदा माझे भक्त ज्या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदन. धन्य धन्य ते वैष्णव सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा देव बेडावला. ज्या सुखा कारणे देव बेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. देवाला राहण्याचं स्थान म्हणजे संतांचं हृदय आहे. या सुखा कारण देव वेडावला. वैकुंठ सोडून नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले. वैष्णवांच्या घरी म्हणजे संतांच्या घरी देव राहतो. काय करतात संत? आणि तुम्ही आम्ही काय करतो? संत काय करतात? संत जे करतात ते आपण करत नाही म्हणून आपण संत नाही. संत काय करतात? संत जयाचे वाचे पुढा भोजे. नाम नाचतसे माझे. जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ मुखासी यावं. या देवाचं नाव. देवाचं नाव ज्यांच्या जिभेवर नाचत असतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयाचे वाचे पुढा भोजे. नाम नाचत असे माझे. जी जन्म सहस्री ओळगी जे. ऐकताय ना? जी जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ मुखासी यावया.
एक वेळेस देवाचं नाव मुखाला येण्याकरता भगवान म्हणतात माझी जन्मोजन्मी माझी आराधना करावी लागते. तेव्हा कुठं एक वेळेस माझं नाव मुखाला येतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, ज्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ते भाया कृपा केली, ते भाया सतत भगवंताचं नामस्मरण करतात म्हणून ते संत आहे. कोणतं नामस्मरण? जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखासे यावा. भगवान म्हणतात तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय. परंतु ज्या ठिकाणी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद दंड गाती परितयापासी पांडवा. कुठं राहतो देव? देवाला राहण्याचं स्थान म्हणजे भक्ताचं हृदय, संतांचं हृदय. आणि असे असणारे जे संत आहे ते खरे आपले आई वडील आहे, खरे मायबाप आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं. महाराज म्हणतात तुम्ही संत, खरोखर तुम्हीच संत आहात, तुम्ही माझं हित करणारे आहात. बघा नारदांचा सहवास, नारदांची भेट वाल्या कोळ्याला झाली नसती. बघा नारद संत आहे, वाल्या कोळी पातकी भूमंडळी. तुका म्हणे महापातकी, पतित महापातकी आहे, दुराचारी आहे, ब्राह्मण हत्यारा आहे. पण साधूची भेट झाली हो. आणि साधूची भेट झाली, साधूने एवढंच सांगितलं. साधूने सांगितलं बाबा हे असं वागणं म्हणजे पाप आहे, असं वागू नये, असं जर वर्तन केलं तर नरकाला जावं लागेल. साधूची भेट झाली आणि साधूने सांगितलं नामस्मरण, देवाचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण करण्याकरता सांगितलं. राम म्हण, राम नामाचा जप सुरू केला वाल्या कोळ्यानं. वाल्या कोळ्यानं राम नामाचा जप सुरू केला. साधूची भेट झाली, साधूनं सांगितलं. साधूच्या मार्गदर्शनानं साधना सुरू केली. साधना सुरू केल्यानंतर कोळी याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण. रामा आधी साधूच्या भेटीमुळं जीवनामध्ये हे परिवर्तन घडलं. म्हणून संत जीवनामध्ये महत्वाचे आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू, अशा असणाऱ्या संतांचं महत्व. कारण संत भगवंताचं भजन, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, अखंड भगवंताचं भजन दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे संत करतात. 2 मिनिटं भगवंताचं भजन वर हात करून करू. ज्यांना हात आहे ते हात वर करा, ज्यांना ज्यांना आहे तेच करा. संत जे करतात ते या धर्म मंडपामध्ये 2 मिनिटं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला सर्वांनी म्हणा. वा वा वा. श्री कृष्ण गोविंद हरे
आहेत असे जे संत आहे जे नित्य निरंतर भगवंताचं भजन करतात महाराज म्हणतात असे हेच संत खरी माय बाप आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू आणि असे असणारे हे संत जगत कल्याणाकरता या भूतलावर येतात माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे असते माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या समोर ज्या वेळेला त्या पैठणमध्ये ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये माऊली बोलायला लागले माऊली ज्या वेळेला बोलायला लागले तर त्या असणाऱ्या सभेमध्ये एक विद्वान असणारा ब्राह्मण उठून उभा राहिला त्यानं सांगितलं माऊली एवढं बोलताय तुम्ही तुमच्या मुखारविंदातून वेदाच्या रुचा बाहेर पडतात मग तुम्ही जर असं बोलतात वेदाच्या रुचा तुमच्या मुखारविंदातून बाहेर पडतात तर समोरचा असणारा हा पखालीला अर्थात हा पाणी वाहणारा जो रेडा आहे ना याचं नाव सुद्धा ज्ञानाचं आहे म्हणे तुमचंही नाव ज्ञानाचं आहे पण तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही भेद आहे माऊलीने सांगितलं ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक नाहीये बोलवायला लावा त्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे संत आहे चांगदेव महाराज भेटायला आले तर त्यावेळेला चालविली जड भिंती जड असणारी भिंत त्या भिंतीला कुरवाळलं कारण योगी 14 वेळेला ज्यांनी काळाला परत पाठवलं असे योगी आपल्याला भेटण्याकरता येत आहेत पण त्यांच्या समोर ती वाघावर बसून येत आहेत आपल्याला बसण्याकरता काही नाही आपण भिंतीवर बसलेलो आहोत त्या भिंतीला ज्या वेळेला कुरवाळलं आज्ञा केल्याबरोबर साधू आहे साधूच्या हातामध्ये हे सामर्थ्य आहे जसं त्या ब्राह्मणानं सांगितलं की तू जर बोलू शकतो तर समोरचा रेडा बोलू शकतो का माऊलीने सांगितलं का बोलणार नाही तो म्हणून होता कृपा तुमची पशु बोले पशु म्हणजे तो असणारा रेडा आहे पाणी वाहणारा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला शांती रूपे प्रगटला साधकांचा माय बाप धरुषणे हरे बाप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा रेड्या मुखी वेद बोलविला रेड्याच्या मुखारविंदातून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेडा बोलतो सर्वसामान्य गोष्ट आहे का मेलेला माणूस जिवंत करणं सामान्य गोष्ट आहे का मेलेलं असणारं प्रेत ताटीवर बांधलेलं प्रेत त्या असणाऱ्या माऊलीनं दर्शन घेण्याकरता माऊलीचं दर्शन घेण्याकरता पुढे गेली माऊलीच्या मुखातून शब्द निघाला सौभाग्यवती भव त्या माऊलीनं सांगितलं महाराज माझं सौभाग्य चौघांच्या खांद्यावर निघालं लोक ज्यांना जाळण्याकरता स्मशानभूमीच्या दिशेनं निघाले तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव पण माऊली आहे संत आहे सहज बोलणे ही त उपदेश ताटी खाली ठेवली आणि मेले माणूस जिथ मेलेला माणूस जिवंत केला हे संत आहे मेलेला माणूस जिवंत करणं यामध्ये सुद्धा विशेष नाही बरं यामध्ये विशेष नाही मेलेला माणूस जिवंत केला आणि आपल्या जवळ निवासा पैस खांबाला पाठ टेकून माऊली ज्ञानेश्वर महाराज बसले आणि समोर मेलेला माणूस जिवंत करून त्याला बसवलं आणि त्याच्या समोर गीतेसारखा ग्रंथ त्याच्या हातून लिहून घेतला कधी शके 1212 तर टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे 9000 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात शेवटची ओवी आहे ही शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला होता कृपा तुम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केली
तर मेलेला माणूस जिवंत केला, जड भिंत चालवली, रेडा बोलवला, हे संत आहे. म्हणून तुम्ही संत. माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वानू. महाराज म्हणतात त्या साधू संतांचा जो अवतार आहे, हा अवतार या असणाऱ्या भूलोकामध्ये जी जडजीव आहे त्यांचा उद्धार करण्याकरताच हे संत या ठिकाणी आलेले आहे. महाराजांनी वर्णन केला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. संत या ठिकाणी अवतीर्ण होतात. कारण काय? अवतार तुम्हा धराया. काय कारण? उद्धरया जन. जो समाज कुठंतरी रंगलेला आहे, कुठंतरी रमलेला आहे, तुम्ही आम्ही कुठंतरी रंगलेलो आहोत. कल्पना नाही, भान नाही. कुठं विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. हे मनुष्य शरीर मिळालं आणि या मनुष्य शरीराला आल्यानंतर हे लोक रमले कुठंतरी. कुठं विषय बोडी भुलले जीव. संसार प्रपंचामध्ये हे जीव रंगलेले आहे. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, ही तो कळवळा मनोनिया. म्हणून संतांचा अवतार, म्हणून संत या ठिकाणी अवतीर्ण होतात. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? उद्धरया जन. जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन. आवाज तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण. तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण.
उद्धराया उद्धराया जन जन जीवा उद्धराया
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजीव. संतांचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलं. असो या ठिकाणी करविली तैसी केली कटकट वाकडिकी नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले तर माझे जे उरले पायी कपन झालेली सेवा. या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या आणि पवित्र असणाऱ्या मुखार विंदातून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा असणारा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची असणारी झालेली कीर्तनरूपी सेवा. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ शिलेगाव पंचक्रोशीतून उपस्थित असलेली भावी भक्तगण सर्वांच्या उपस्थितीमध्ये तनानं मनानं धनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहातील असणारी ही झालेली सेवा या ठिकाणी साधू संत महापुरुषांच्या चरणकमलावर भगवंताच्या चरणकमलावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल पुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम मंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरीजी महाराज.